शिवसेना ठाकरे गट लव्ह जिहादच्या संशयावरून आक्रमक. शिरोली गावात आंदोलनात सहभागी होत केला घटनेचा निषेध. पोलिसांनी संशयितावर कठोर कारवाई करण्याची केली मागणी. कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथे शाहिद सनदी या नराधम तरुणाने अनेक मुलींवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ बनवले. त्याच्या निषेधार्थ लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. शिरोली गावातील आंदोलनात सहभागी होत या घटनेचा निषेध नोंदवलाय. दरम्यान असा लव्ह जिहादचा प्रकार शासनाने मोडून काढला पाहिजे. हिंदुत्ववादी सरकार म्हणतं, मग अशा घटनांवर कारवाई का होत नाही असा सवाल करत या नराधमांच्या घरांवर बुलडोझर फिरला पाहिजे. अन्यथा यापुढे आम्ही हातात ऑपरेशन लंगडा हातात धरून नराधमांना लंगडा करायचा कार्यक्रम करून, शिवाय कायदा हातात घेऊन जे धर्मांध लोक आहेत त्यांना आम्ही लंगडं करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी दिला आहे. लव्ह जिहाद हे युद्ध पुकारलेलं ठिकाण आपल्याला पूर्णपणे त्यांनी मोडून काढायला गरज आहे. शासन काय करतंय? हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतंय, परंतु निर्णय होत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आम्ही क्षीरसागर साहेब आणि चव्हाण साहेबांना भेटून त्यांना सांगितलं, हा एकटा नाही आहे, ह्याच्या मागं कोण आहेत, कुठले लॉज आहेत, त्याचे परवाने आहेत का, त्यांना कोण आधार कार्ड बघतं का, कुठं व्हिडिओ शूटिंग केलं. एक नाही 10-15 मुलींचं आयुष्य माणसाने बर्बाद केलेलं आहे. थोडे पैसे देतात, मुलींना फसवतात, शूटिंग करतात आणि काय ते करतात. आणि अशा पद्धतीने मुलींना मी आव्हान करेन आमच्या हिंदू भगिनींना, तुम्हाला भविष्यामध्ये असं कोण त्रास देत असेल, धमकी देत असेल तर या भावाकडे तुम्ही बिनधास्तपणे या आणि आपलं मन मोकळं करा. भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोझर या घरात फिरला पाहिजे, घरात सहरूपी केलं पाहिजे. नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लंगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लंगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगडं करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.